नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, एफ आय एसची होल्डिंग आहे 9.38%, डी आय एसची होल्डिंग आहे 15.87% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 27.57%. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4चा. हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3चा. आणि हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 15,846 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 17,095 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 15,391 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 17,095 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 16,463 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 17,446 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 15,793 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 17,446 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च इयर ऑन इयर बेसिसवर 15,691 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 16,179 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 14,249 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 16,179 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 1,537 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1,599 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,456 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1,599 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड इयर ऑन इयर बेसिसवर 1,045 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1,306 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,187 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1,306 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर इयर ऑन इयर बेसिसवर 2.79 रुपीजने वाढून आता आला आहे 3.26%. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो तो फक्त रुपीजमध्ये असतो, नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो. आणि मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3.22 रुपीजने वाढून आता आला आहे 3.26 रुपीज. आणि मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने थर्मल अँड हायड्रो या बिझनेसमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये 5,288 कोटी रुपयाचा. तसेच टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने रिन्युएबल बिझनेसमधून क्वार्टर 4मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 3,456 कोटी रुपयाचा. तसेच या कंपनीने ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन बिझनेसमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 9,589 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा एंटायर फायनान्शियल इयर 2025चा परफॉर्मन्स बघितला तर टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने एंटायर फायनान्शियल इयर 2025मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 65,478
कोटी रुपये. तसेच मित्रांनो या कंपनीने पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये नेट प्रॉफिट जनरेट केला आहे 4,775 कोटी रुपयाचा आणि याचा एंटायर फायनान्शियल इयर 2025 मध्ये EPS आला आहे 12.43 रुपीज. आणि मित्रांनो हा डेटा मार्च 2025 या महिन्याचा आहे. तर मित्रांनो टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीचा प्लॅन आहे आपली क्लीन एनर्जी कॅपॅसिटी फायनान्शियल इयर 2030 पर्यंत 23 गिगावॅट करण्याची, जी करंटली आहे 6.7 गिगावॅट. आणि मित्रांनो या कंपनीला अपेक्षा आहे की या कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 2030 पर्यंत 2.5 पट इन्क्रीज होऊन फायनान्शियल इयर 2030 पर्यंत होऊन जाईल 10,000 कोटी रुपये आणि यातला 5,000 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू फक्त रिन्युएबल बिझनेसमधून येईल. आणि मित्रांनो टाटा पॉवर कंपनी लिमिटेड 1.46 लाख कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे कॅपेक्समध्ये फायनान्शियल इयर 2025 आणि फायनान्शियल इयर 2030 या ड्युरेशनमध्ये. आणि मित्रांनो या 1.46 लाख कोटी रुपयांमधला 60% ही कंपनी फक्त आपल्या रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्सवर कॅपेक्स करणार आहे. आणि मित्रांनो इथून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट समजत आहे की टाटा पॉवर कंपनी लिमिटेड आपल्या फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जीच्या बिझनेसवर जास्त फोकस करत आहे. आणि मित्रांनो टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या स्वतः CEO प्रवीर सिन्हा यांनी सांगितले की टाटा पॉवर कंपनी लिमिटेड फायनान्शियल इयर 2026 मध्ये 25,000 कोटी रुपयांचा कॅपेक्स करणार आहे आणि यातला 50% फक्त रिन्युएबल एनर्जीच्या बिझनेसवर कॅपेक्स करणार आहे. तसेच 20% जनरेशन बिझनेसवर आणि त्यात पंप हायड्रो इन्क्लूड आहे आणि उरलेला 30% कॅपेक्स करणार आहे ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन बिझनेससाठी. आणि मित्रांनो जर आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस इन्क्रीज होत आहे 28,467 कोटी रुपयांनी 32,035 कोटी रुपये आणि आता आहे 35,521 कोटी रुपये. तसेच मित्रांनो या कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग सुद्धा इन्क्रीज होत आहे 30,708 कोटी रुपयांनी 37,392 कोटी रुपये आणि आता 44,129 कोटी रुपये. तसेच मित्रांनो या कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोइंग सुद्धा इन्क्रीज झाली आहे 18,265 कोटी रुपयांनी घसरली 12,087 कोटी रुपये आणि आता इन्क्रीज झाली आहे 14,015 कोटी रुपये. तसेच मित्रांनो या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट सुद्धा इन्क्रीज झाला आहे 11,206 कोटी रुपयांनी घसरला 9,151 कोटी रुपये आणि आता परत इन्क्रीज झाला आहे 11,750 कोटी रुपये. आणि मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट याला तुम्ही हायलाईट करू शकता टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा कॉन्टिजंट लायबिलिटीज डायरेक्ट आता 0 झाली आहे, जी या कंपनीसाठी एक जबरदस्त पॉझिटिव्ह अपडेट आहे. पहिले होता 14,327 कोटी, नंतर इन्क्रीज झाला 17,709 कोटी रुपये आणि आता डायरेक्ट 0 झाला. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86% आणि प्लेज पर्सेंटेज 0 आहे, जो या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडबद्दल थोडी इन्फॉर्मेशन बघितली आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा
आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.